शेतकऱ्यांच्या नावावर शेकडो कोटींचं कर्ज लाटणाऱ्या गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना मांडण्यात आली। ही सूचना दाखल करून घेत उपसभापतींनी हे प्रकरण विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे पाठवलंय। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांसह अनेक जण रत्नाकर गुट्टेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। यावर चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं। सभापती महोदय 12,009 शेतकऱ्यांची यादी मान्य केली। 12,009 शेतकऱ्यांच्या वर सभापती महोदय त्यांना माहित नसताना या कारखानदारांनी कर्ज घेतलं। सभापती महोदय हे मान्य करतात ते फ्रॉड आहे हेही त्यांनी उत्तरात मान्य केलंय। मग सभापती महोदय काय करायचं? कशासाठी अडलंय? अटक करायची नाही का? तुम्हाला हा घोटाळाबाज वाचवायचा आहे? अटक करण्या इतपत चौकशीमध्ये हे सर्व आरोपी दोषी आहेत हे सरकारला माहिती आहे। पण सभापती महोदय मला आता खेदपूर्वक असं म्हणावं लागतंय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण सभापती महोदय या प्रकरणामध्ये घोटाळेबाज या कारखानदाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत। याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही। पार्टी विथ डिफरन्स। रत्नाकर गुट्टे, राजेंद्र डोंगरे, ॲग्रिकल्चर ऑफिसर नंदकुमार शर्मा, दत्तात्रय गायकवाड आणि यांच्यासह त्यांची जेवढी नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत ती मी सांगितलेली आहेत। बँकेच्या अधिकाऱ्यांची नावं जर पाहिजे असतील, कारण कोणाची अजून स्पेसिफिक चौकशी मी सुरुवातीलाच सांगितलं, कारण हा घोटाळा हा फक्त एका ह्याच्याकडून होऊ शकत नाही। याच्यामध्ये ज्याप्रमाणे ज्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलली त्याला संमती देणारे बँकेचे अधिकारी जे कोण असतील त्यांचा सुद्धा सहभाग असणार। आणि म्हणून तर हा अहवाल सुद्धा कोर्टाने मागितलेला होता आणि तो 3 तारीखला आम्ही कोर्टाला देणार आहोत। आणि त्याच्यानंतर जे निष्पन्न होईल ते पटलावर ठेवलं जाईल, कारण 3 तारखेनंतर अधिवेशन चालू असणार, त्यावेळेला आम्ही ते पटलावर ठेवू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।